तर नमस्कार, तुमचं स्वागत आहे शेतकऱ्याची कारभारीण या व्हिडिओमध्ये। तर ही कुठल्या प्रकारचं गवत आहे का काय आहे हे तुम्ही ओळखू शकता। बघा तुम्ही, हे तुम्हाला ओळखायला येते का? मी सांगते तुम्हाला, ही पाथर आहे की जी रानामध्ये कुठं पण उगवते। तर आमच्या रानामध्ये आहे ही पाथर। ही पाथर म्हणजे फक्त गवतच नाही, तर ही एक औषधी वनस्पती। तर ह्याचा उपयोग काय होतो, तुम्ही इतक्या आजारांवरती चालते। तुम्ही जेवताना रोज ही थोडी थोडी खाऊ शकता। ह्याची भाजी पण तुम्ही करू शकता। आणि ह्याची जी मुळी आहे, ती मुळी दिसते तुम्हाला पांढरी, ज्यावेळेस तुमची दाढ दुखत असेल, आता काही काहींना खूप त्रास असतो की म्हणजे दाढ दुखीचा खूप त्रास असतो, तर त्यावेळेस तुम्ही ह्या मुळीचा आणि ह्या पाल्याचा दोन्हीचा रस करायचा आहे आणि तो तुमच्या दाढमध्ये सोडायचा आहे। बघा तुम्हाला फरक पडतोय का? आणि अशी ह्याची भाजी पण खातात। एवढ्या औषधांवरती चालते। मी तुम्हाला ह्या पाथरचं आज महत्त्व सांगितलं आहे, कारण कसा वाटतोय व्हिडिओ मला नक्की सांगा। कारण हे काही गोष्टी आपल्या रानातल्या सुद्धा एवढ्या औषधीदायी असतात, पण ते आपल्याला माहित नसते की ह्या काय औषधी असतात किंवा काय असतं। आपण काय करतो, पोट दुखायला लागलं जा दवाखान्यामध्ये, दाढ दुखायला लागली जा दवाखान्यामध्ये, सर्दी झाली जा दवाखान्यामध्ये। म्हणजे दवाखाना हाच फक्त आपल्यासाठी खास झालाय। तुम्ही कधी औषधी वनस्पतींचा उपयोग करून बघा। मी तुम्हाला तापासाठी सुद्धा सांगते, जर तुम्हाला किंवा तुमच्या लहान मुलांना किंवा बारक्या लेकरांना जर ताप जास्त आला असेल ना, तर काय करायचं, जर तुळस असती, आता तुळशी तर पहिली गोष्ट म्हणजे गावरान, ह्या म्हणजे घरी तर नाहीत राहिल्या गावरान तुळशी, तर शेतामध्ये बघायला भेटतात। आमच्या इकडे आहेत गावरान तुळशी। त्या गावरान तुळशींचा पाला जी असतो का, तो पाला तुम्हाला तोडून घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि गरम पाण्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं तुम्हाला, 1 ग्लास किंवा तुम्ही 1 कप जरी घेतलं तरी चालतंय। 1 कप पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये पालं टाकायचंय, एकदम खळखळ उकळून, जोपर्यंत ते पाण्याला हिरवा आकार येत नाही का, जोपर्यंत हिरवा कलर येत नाही का, तोपर्यंत तुम्हाला ते पाणी गरम करून घ्यायचंय आणि त्या बाळाला 1 चमचा करून पाजायचंय। बघा तुम्हाला 1 तासामध्ये त्या बाळाचा ताप कमी झालेला दिसेल। जेवढं तुम्ही म्हणजे असं आयुर्वेदिक औषधांचा उपयोग करसान का, तेवढं म्हणजे तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे। तुम्ही जेवढे औषध गोळ्या खासान का, तेवढी त्यांची तब्येत खराब होणार। तुम्ही बघा, जे रोज काम करतात, जे शेतीमध्ये जातात किंवा रानातली रोज कामं करतात, ते कधीच आजारी पडत नाही। आणि जे शहरामध्ये असतात किंवा जे घराच्या बाहेर पडत नाही किंवा काय नाही, त्यांना सारखं साखर, BP ह्या गोष्टींचा त्रास झालेला असतोय। म्हणजे तुम्ही नीट विचार करून बघा बारीकपणे, हा त्रास 100% मला तर वाटतं म्हणजे होतोच। आणि एकदा जर गोळ्या चालू झाल्या ना, ते परत शेवटपर्यंत बंद होत नाही। त्यामुळे ह्या औषधी वनस्पतींचा अशा तुम्ही वापर करत चला। धन्यवाद। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा।